नमस्कार. सन इन्फोटेकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची महाराष्ट्रातले लाखो सरकारी कर्मचारी अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघतायत. आणि तो विषय आहे 8वा वेतन आयोग. केंद्र सरकारपासून ते आपल्या राज्य सरकारपर्यंत या निर्णयाचा नेमका काय आणि कसा परिणाम होणार आहे, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. मला माहितीये, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुळतोय. अरे वा, पण माझ्या पगारात नेमकी किती वाढ होणार? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या ह्या विश्लेषणात अगदी सोप्या गणितातून शोधणार आहोत. तर हा संपूर्ण विषय नीट समजून घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी 8वा वेतन आयोग म्हणजे नेमकं काय, मग पगारवाढीचं खरं गणित कसं असतं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांवर याचा काय परिणाम होईल. चला तर मग सुरू करूया. चला तर सगळ्यात आधी आपण पाया पक्का करूया. हा वेतन आयोग म्हणजे पे कमिशन ही नक्की काय भानगड आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वेतन आयोग ही सरकारने नेमलेली एक एक्सपर्ट कमिटी असते. दर 10 वर्षांनी ही कमिटी बसते आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन हे सध्याची महागाई आणि आर्थिक परिस्थिती बघून कसे वाढवायचे याच्या शिफारसी करते. आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर प्रत्येक वेतन आयोगात साधारण 10 वर्षांचं अंतर असतं. बघा, 6वा आयोग आला होता 2006 मध्ये, 7वा आला 2016 मध्ये, आणि याच हिशोबाने 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी एक मोठी अपेक्षा आहे. याचा जो परिणाम आहे तो खूप मोठ्या स्तरावर होतो. केंद्राचे 50 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 65 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना तर थेट फायदा मिळतोच. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की केंद्र सरकार जो मार्ग ठरवतं, साधारणपणे त्याच मार्गावर पुढे महाराष्ट्रासारखी राज्य सरकारही चालतात. त्यामुळे याचा फायदा राज्यातील कर्मचाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचतो. चला आता येऊया त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. तो घटक ज्यावर तुमच्या पगारात किती वाढ होणार हे अवलंबून आहे, आणि तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर समजा हा एक मॅजिक नंबर किंवा मल्टीप्लायर आहे. तुमचा सध्याचा जो बेसिक पगार आहे त्याला या फॅक्टरने गुणलं की तुमचा नवीन बेसिक पगार ठरतो. त्यामुळे हा आकडा किती असेल यावर सगळ्यांची नजर लागलेली असते. याचं गणित अगदी सरळ आणि सोपं आहे. तुमचा सध्याचा बेसिक पगार घ्या, त्याला थेट फिटमेंट फॅक्टरने गुणा. जो काही आकडा येईल तोच तुमचा नवीन वाढलेला बेसिक पगार असणार आहे. अजून सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46च्या मध्ये कुठेही असू शकतो. साहजिकच आहे, हा आकडा जेवढा मोठा तेवढीच पगारवाढ सुद्धा मोठी असणार. चला एक छोटंसं उदाहरण बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा सध्याचा कमीत कमी बेसिक पगार आहे 18,000 रुपये, आणि जर आपण फिटमेंट फॅक्टर 2.46 पकडला तर नवीन बेसिक पगार थेट 44,280 रुपयांवर पोचतो. म्हणजे ही वाढ खरोखरच खूप मोठी आहे. ठीक आहे, तर हा नवीन बेसिक पगार तर ठरला, पण हा संपूर्ण पगाराच्या रचनेत म्हणजे पे मॅट्रिक्समध्ये कसा बसतो तेही बघूया. तर हा आहे तो अंदाजित नवीन पे मॅट्रिक्स. ह्यात प्रत्येक लेव्हलनुसार पगारात किती जबरदस्त वाढ होऊ शकते हे दिसतंय. उदाहरण म्हणून लेव्हल 6 कडे बघा. जिथे बेसिक पगार 35,400 रुपये होता तो थेट 87,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, आणि जशी लेव्हल वाढत जाईल तशी ही वाढ अजून मोठी होत जाणार आहे. आता हेच आकडे आपण या ग्राफमध्ये बघूया, म्हणजे पगारवाढीचा आकार लगेच लक्षात येईल. 7व्या आणि 8व्या वेतन आयोगातली ही जी तफावत आहे तीच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते हे दाखवते. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही वाढ फक्त बेसिक पगारापुरती नाहीये. तुमचा महागाई भत्ता म्हणजे डीए, घर भाडे भत्ता म्हणजे HRA आणि प्रवास भत्ता हे सगळे तुमच्या बेसिक पगारावर अवलंबून असतात. त्यामुळे जेव्हा तुमचा बेसिक पगार वाढतो तेव्हा हे सगळी भत्ते सुद्धा आपोआप वाढतात. याचा अर्थ तुमच्या हातात येणारा एकूण पगार अपेक्षेपेक्षा जास्त वाढणार आहे. चला आता येऊया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या सगळ्याचा आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर काय आणि कसा परिणाम होणार आहे? तुम्हाला माहितीये, आपल्या महाराष्ट्रात तब्बल 11.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत जे या वेतन आयोगाच्या घोषणेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. ही संख्या खूप मोठी आहे. बरं, महाराष्ट्राचा मागचा इतिहास बघितला ना तर एक इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतो. केंद्राने घोषणा केल्यानंतर साधारणपणे 3 वर्षांनी राज्यात त्याची अंमलबजावणी होते. यामागे राज्याची आर्थिक स्थिती आणि काही राजकीय गणितं अशी कारणं असतात. विशेष म्हणजे 6वा आयोग 2009 मध्ये आणि 7वा आयोग 2019 मध्ये, म्हणजे दोन्ही वेळा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लागू झाला. त्यामुळे याच पॅटर्ननुसार 8वा आयोगही 2029च्या निवडणुकांपूर्वी लागू केला जाऊ शकतो असा एक राजकीय अंदाज मानला जातोय.
आता इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या बाजू दिसतायत. राज्याच्या अर्थ विभागाचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे तिजोरीवर 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडेल, त्यामुळे अंमलबजावणीला उशीर होऊ शकतो. पण दुसरीकडे अधिकारी महासंघाला मात्र पूर्ण विश्वास आहे की राज्य सरकार यावर सकारात्मक विचार करतंय आणि वेळेवर निर्णय घेईल. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे प्रमुख सल्लागार जी.डी. कुर्ते यांचं हे विधान कर्मचाऱ्यांची बाजू आणखी मजबूत करतं. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये सरकारने वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते पाळलं जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर मग या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय काढायचा आणि पुढे नेमकं काय घडू शकतं? चला महत्त्वाचे मुद्दे पटकन बघूया. पण हो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने हे अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे की 8व्या वेतन आयोगाची स्थापना अजून झालेली नाहीये आणि सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाहीये. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आत्तापर्यंत जे काही आकडे बघितले ते सगळे तज्ज्ञांच्या विश्लेषणावर आधारित अंदाज आहेत, ही फायनल घोषणा नाही. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय लक्षात ठेवायचं? 1. 8वा वेतन आयोग 2026 पासून अपेक्षित आहे. 2. फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात मोठी वाढ दिसेल. 3. महाराष्ट्रात अंमलबजावणीला थोडा वेळ लागू शकतो. आणि 4. आपल्याला अंतिम निर्णयासाठी अधिकृत घोषणेची वाट पाहावीच लागेल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, महाराष्ट्रातले मागचे 2 वेतन आयोग लागू होण्याची वेळ बघता तुम्हाला काय वाटतं? 8वा वेतन आयोग पुन्हा एकदा निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल का? तुमचं मत काय आहे? तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये इतकंच. आशा आहे की 8व्या वेतन आयोगाबद्दलची सगळी माहिती तुम्हाला स्पष्टपणे मिळाली असेल. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सहकारी मित्रांसोबत शेअर करा आणि हो, सन इन्फोटेकला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला कोणत्या कर्मचारी श्रेणीसाठी म्हणजे शिक्षक, लिपिक की पोलीस अशी सविस्तर आकडेवारी हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.